मित्रांनो, तुमचं स्वागत आहे महाजॉब 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सी निघालेल्या आहे त्याबद्दल सांगणार आहे. हे बघू शकता तुम्ही, नोटिफिकेशन आहे. याची ऑनलाईन अर्ज करण्याचं तारीख जी आहे ती आलेली आहे. समजा चालू झालेली आहेत अर्ज याची. तर तुम्ही मीरा भाईंदरसाठी महानगरपालिकेसाठी अर्ज करू शकता. 21/8/2025 हे नोटिफिकेशन आहे. इथे तुम्हाला टेक्निकल हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. जर तुम्ही समस्या असेल तर कॉल करू शकता. कॉल करण्याचा वेळ आहे 9 ते 6. दुसरे एक मदत केंद्र आहे, नॉन टेक्निकल डिपार्टमेंट आहे. त्याचा हा नंबर दिलेला आहे, ज्याची वेळ सुद्धा 9:45 ते 6:15 आहे. यामध्ये त्या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता. गट क संवर्गातील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तर अर्ज तुम्हाला www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. 22/8/2025 17 वाजून ते 12/9/2025 या दिवसापर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला विविध पदे देण्यात आलेली आहेत आणि भरपूर सारी अशी पदसंख्या आहे. 358 अशी पदसंख्या आहे, ज्यामध्ये विविध पदांसाठी भरती मागवण्यात येत आहे. तर आपण सविस्तर नोटिफिकेशन बघूया. कनिष्ठ अभियंता स्थापत्य साठी S30चं हे पद आहे. ज्यामध्ये S30ची वेतन श्रेणी आहे. पदसंख्या आहे 27. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल साठी हे पद आहे, ज्यामध्ये 35,400 ते 1,12,400 वेतन राहणार आहे. पदसंख्या आहे 2. कनिष्ठ अभियंता विद्युत 35,400 ते 1,12,400. पदसंख्या 1. लिपिक टंकलेखक 19,900 ते 63,200. पदसंख्या आहे 3. सर्वेयर म्हणजे सर्वेक्षक पदासाठी पद आहे, त्यामध्ये S8चं पद आहे. 25,500 ते 81,100 अशी वेतन श्रेणी आहे. पदसंख्या आहे 2. प्लंबर साठी आहे 19,900 ते 63,200. पदसंख्या आहे 2. फिटर साठी आहे वेतन श्रेणी 19,900 63,200. पदसंख्या आहे 1. मिस्त्रीसाठी सुद्धा सेमच आहे, 19,900 ते 63,200. पदसंख्या आहे मिस्त्रीची आहे. पदसंख्या 2. पंप चालक 19 त्यांसाठी आहे वेतन श्रेणी 19,900 63,200. पदसंख्या आहे 7. 7 जागा आहेत, ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. अनुरेखक 25,500 81,100 एक पद आहे, खाली एक पद आहे. वीज तंत्री इलेक्ट्रिशियन, त्यामध्ये 19,900 63,200 अशी पे बँड आहे. त्यासाठी एकच असं हे दिलेलं आहे, म्हणजे एकच अशी जागा आहे वीज तंत्रीची. कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर, त्याची पण एकच जागा आहे, S30 आहे. 35,400 ते 1,12,400 असे पे बँड आहे. स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी S8 अशी सॅलरी आहे. 25,500 ते 81,100 5 पदे देण्यात आलेली आहेत तिथे. संगणक यंत्र चालक 25,500 ते 81,100 14 अशी जागा आहेत, त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी 35,400 ते 1,12,400 6 जागा आहेत. अग्निशामक या पदासाठी तुम्हाला
21,700 ते 69,100 अशी पेमेंट आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त पदसंख्या आहेत 241. 17 नंबरचे आहे उद्यान अधीक्षक, त्यामध्ये 35,400 ते 1,12,400. त्यासाठी पदसंख्या आहेत, म्हणजे वॅकन्सी आहेत 3. लेखपालसाठी सॅलरी रेंज आहे 35,400 ते 1,12,400 आणि वॅकन्सी आहेत 5. डायलिसिस म्हणजे DMLT साठी 35,400 1,12,400 अशी पेमेंट आहे. त्यासाठी जे आहे वॅकन्सी आहेत 3. अंगणवाडी सेविका 19,900 असे 4 वॅकन्सी आहेत. परिचारिका, उपपरिचारिका आधी परिचारिकांना स्टाफसाठी 35,400 ते 1,12,400 अशी आहे पे बँड आहे. वॅकन्सी आहेत 5. तसेच प्रसाविका यासाठी ANM साठी पे बँड 25,500 ते 39,100 आहे. वॅकन्सी आहेत 12. औषध निर्मात्याच्या वॅकन्सी आहेत, म्हणजे फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत फक्त आहेत, ज्यामध्ये 29,200 ते 92,300. 5 पदे आहेत. लेखपरीक्षक 35,400 ते 1,12,400 फक्त एकच पद आहे. सहाय्यक विधी अधिकारी 38,600 ते 1,22,800 अशी पेमेंट असणार आहे. ज्यामध्ये पदसंख्या आहे 2. तारतंत्री वायरमनसाठी 19,900 ते 63,200 पदसंख्या आहे 1. ग्रंथपालसाठी 35,400 ते 1,12,400 पदसंख्या आहे 1. अशी टोटल 358 पद वॅकन्सी पदांसाठी हे भरती निघलेली आहे. ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत 22 तारखेपासून. बघू शकता 22/8/2025 पासून चालू झालेले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 12/9 आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख सुद्धा 12/9 आहे. हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी देण्यात येईल. परीक्षेचा संभाव्य दिनांक सध्या आलेला नाही आहे, तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल. आरक्षणानुसार अशी विविध जी 27 पदे आहेत ती देण्यात आलेली आहेत. याचं नोटिफिकेशन संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, डाउनलोड करून बघू शकता. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही जे आहे ते बघू शकता कोणत्यासाठी जागा दिलेली आहेत. इतर मागासवर्गीय, समजा अदर कॅटेगरीसाठी माजी, दिव्यांग यांना किती जागा दिल्या आहेत, ते विविध पद असे दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. आपण आता डायरेक्ट पात्रता बघणार आहोत. पात्रता सुद्धा ज्या हे आहे पदना पोस्ट त्यानुसार विविध आहेत. फक्त यामध्ये B.Pharm म्हणजेच औषध निर्माता या पदासाठी B.Pharm औषध निर्माता या पदासाठी फक्त इथे B.Pharm पदवी उत्तीर्ण म्हणजे डिग्री आवश्यक आहे. इथे डिप्लोम्याचा उल्लेख नाही. त्याबद्दल क्लॅरिटी नाही आहे की ते अप्लाय करू शकतात की नाही करू शकतात. तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डिप्लोमावाल्यांनी, जी फार्मसी डिप्लोमावाले आहेत त्यांनी हा जो नंबर दिलेला आहे किंवा मग यावर तुम्ही तक्रार करू शकता. धन्यवाद. Thank you everyone.